महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यामध्ये 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 65 या वर्ष वयोगटातील प्रत्येक विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार त्याचप्रमाणे त्या कुटुंबातील एका अविवाहित महिलेला सुद्धा तिच्या स्वतःच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये डीबीटी मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत राज्य सरकारकडून दिले जातात। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी जो काही अर्थसंकल्प सादर केला होता त्यावेळेस सांगितले होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे आणि त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जात राहणार आहे। त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत। आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही। ही योजना चालू ठेवणार आहे। या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे, परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे। हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो। कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो। आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही, त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही। ज्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच, त्याबद्दल तसोभर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही आणि या योजनेच्या साठी पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत। हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना या निमित्तानं देऊ इच्छितो। आणि त्यानुसार अलीकडेच म्हणजे या 2 ते 3 दिवसातच राज्य सरकारने GR काढून 3900 कोटींपेक्षा अधिक रक्कम महिला व बाल विकास खात्याकडे वर्ग केली आहे, ज्यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे। 2024 पासून आत्तापर्यंत म्हणजे हा एप्रिलचा हप्ता पकडून पात्र महिलांच्या खात्यामध्ये एकूण 10 हप्ते हे जमा झालेले आहेत। म्हणजेच 2 कोटींपेक्षा अधिक लाभार्थ्यांना आत्तापर्यंत 15,000 रुपयांची रक्कम ही त्यांच्या खात्यात थेट डीबीटी मार्फत जमा करण्यात आली आहे। तरी सुद्धा अजूनही अशा काही महिला आहेत ज्या पात्र आहेत परंतु फॉर्म भरला न गेल्यामुळे त्या या लाभापासून वंचित आहेत आणि भविष्यात नवे फॉर्म पुन्हा भरले जाणार का असा प्रश्न त्यांना पडलेला आहे। परंतु नवीन फॉर्म भरण्याबाबत सरकारकडून तशी कोणतीही माहिती अजून तरी आलेली नाही। तुम्हाला माहितीच आहे की छाननी सुरू असताना अशा महिला ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे किंवा त्यांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन आहे, तसेच अशा महिला ज्या स्वतः किंवा त्याच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती हे आयकर भरत असेल किंवा अशाही महिला ज्या योजनेच्या निकषांमध्ये बसत नाही, अशा लाखो महिलांना आता योजनेतून वगळण्यात आले आहे। त्याचप्रमाणे छाननी सुरू झाली असताना अनेक महिलांनी स्वतःहूनच या योजनेतून विथड्रॉ केले आहे, या योजनेतून त्या बाहेर पडल्या आहेत। त्यामुळेच इतर पात्र महिला ज्यांनी अजूनही त्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरलेला नाही किंवा त्यांनी तो भरला पण पहिल्या वेळेस तो स्वीकारण्यात आलेला नाही, तर अशा महिलांसाठी राज्य सरकार पुन्हा नवीन फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू करणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। जर तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही तुमचा फॉर्म भरला पाहिजे, तुम्ही पात्र आहात आणि नवीन फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू व्हायला पाहिजे, तर तुम्ही कमेंट करून तुमचा अभिप्राय नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।